माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगविला आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना, हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना.
त्याच उपस्थित गुजरातहून झालेले सर्व सन्माननीय अतिथी, त्याचबरोबर कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते आपले माननीय रायगड भूषण श्री कृष्णाबाई महाडिक साहेब, कार्यक्रमाकरिता या ठिकाणी उपस्थित असलेल्या उद्घाटक म्हणून लाभलेल्या आताच नुकत्याच झालेल्या अपघातातून ज्या सावरून आपल्या ठिकाणी प्रथमच एका कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या आपल्या सन्माननीय शिक्षणाधिकारी मॅडम कविता गुरव, त्याचबरोबर कार्यक्रमाकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तळा तालुक्यातील पत्रकार बंधू, ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आणि तळा नगरपंचायतीचे नगरसेवक, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष, सर्व केंद्र सन्माननीय केंद्र प्रमुख आहे. आपण दीप प्रज्वलन करतो. गणेश पूजन झालेलं आहे, दीप प्रज्वलनही झालेलं आहे. एकदंतम महाकायम लंबोदरम गजाननम विघ्ननाशकरम देवम धेरम प्रणमाम्यहम अशा गणेशाची देखील आराधना झालेली आहे. तर मी
माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि या शाळेचे आपण सारेजण हा सोहळा संपन्न होत असताना या ठिकाणी उपस्थित झालेला. तर शाळा ही शाळा साधारणतः 25 ऑक्टोबर 1970 रोजी याच ठिकाणी आलीची आपल्या भारत सरकार वित्तमंत्री पहिले वित्तमंत्री आपले माननीय श्री डी देशमुख यांची ही शाळा ज्यांनी या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले त्यांनीच या शाळेत शिकून जेव्हा 70 साली जेव्हा या तळागावामध्ये ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार होता तसेच पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन होतं त्यावेळेला ते या शाळेमध्ये आले होते आणि आपल्या आईचं म्हणजेच भागीरथीबाई द्वारकानाथ देशमुख यांचं नाव या शाळेला त्यांनी दिलं होतं आणि याचं उद्घाटन त्यांच्या पत्नी ज्या आपल्या घटना समितीच्या सदस्य होत्या आणि नियोजन मंडळाच्याही सदस्य होत्या अशा दुर्गाबाई देशमुख यांच्या हस्ते या शाळेचं उद्घाटन झालंय आणि त्याच शाळेचा साधारणतः 25 नोव्हेंबर आहे 25 ऑक्टोबरला त्यावेळेला झालेलं होतं योगायोग आहे. तर आपण या ठिकाणी नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ त्याच दिवशी करत आहोत. एक थोर व्यक्तिमत्व श्री डी देशमुख आपल्या सर्वांना माहीतच आहे तरी सुद्धा थोर आपल्या सर्वांना साधारणतः ते मंत्री होते अर्थमंत्री होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी स्वाभिमानाने त्यांनी जे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला इथपर्यंतच त्यांची आपल्याला माहिती असते. तर मला कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 शब्द त्यांच्याबद्दल सांगावेसे वाटतात की माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे की पहिले अर्थमंत्री श्री डी देशमुख हे केवळ फक्त अर्थमंत्री होते असं नाही तर पारतंत्र्याच्या काळात जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होऊन गेले त्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते पहिले गव्हर्नर होते. त्याचबरोबर पहिले केंद्रीय अर्थमंत्री फाउंडर ऑफ नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. दिल्ली विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे पण ते अध्यक्ष होते. इतका विद्वान आणि अभ्यासू असा व्यक्ती ऍक्च्युअल मध्ये त्यांचं शिक्षण हे बॉटनीचं झालेलं होतं. निसर्ग विज्ञानामध्ये त्यांनी केम्ब्रिजमध्ये पदवी घेतलेली होती आणि त्यासारख्या सामान्य माणसाला ज्याची आवड असते या सर्वांचे ते अनुरागी होते. संस्कृत अनुरागी होते. जी पहिली आपल्या मुंबईमध्ये जी संस्कृतची जी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती दिली जाते तिचं उत्थान केलेलं आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा ही शाळा सुपरिचित होईल. जी शाळा 22 ते 33 पटापर्यंत आलेली होती म्हणजे या शाळेची एनरोलमेंट ओनली 22 to 30 अप टू ती आज 120 पर्यंत आलेली आहे. या साऱ्याचं श्रेय आमचे पालक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती यांना दिलं जातं. यानंतर नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर सन्माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाडिक साहेब समाजसेवक रायगड भूषण त्याचबरोबर ज्यांच्या आर्थिक सहाय्यातून हे आपल्या शाळेचं नूतनीकरण झालेलं आहे चंदूलाल सुखलाल मेहता चॅरिटी ट्रस्ट मुंबई आणि या चॅरिटीचे सर्व असणारे सन्माननीय कमलेशभाई मेहता सन्माननीय नारायणभाई रावरिया सन्माननीय विजय नागरथ साहेब त्याचबरोबर शिक्षणाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर त्या कार्यक्रमासाठी आमच्या शिक्षण विभागाचा प्रमुख असणारी व्यक्ती म्हणजे आमच्या रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सन्माननीय पुनिता गुरव मॅडम आणि आलेले सर्व अतिथी या तळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा घोलप मॅडम सर्व व्यासपीठाच्या समोरील मान्यवर पत्रकार बंधू आमचे पालक यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण नियोजित वेळेप्रमाणे अगदी वेळेमध्ये कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि व्यासपीठावरती जी सुरेंद्रनगर पंजाब म्हणजे आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून या तळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आलेले आहेत याचा मला खरोखर अगदी मनस्वी आनंद झालेला आहे आणि तेही त्यांचा जो हेतू आहे तो शैक्षणिक शिक्षण आणि आरोग्य त्यातलं शिक्षण या बाबीसाठी त्यांनी आपल्या तळा नगरीमध्ये आम्ही त्यांचं प्रचंड स्वागत करत आहोत. मॅडमनी या ठिकाणी सिडींबद्दल आपल्याला माहिती दिली पण मी जेव्हा या ठिकाणी आलो त्याच्या आधीपासूनच ही शाळा जवळजवळ तळ्यामध्ये 4 शाळा आहेत. SS निकम आहे त्याच्या बाजूला मराठी शाळा आहे सेमी इंग्लिशची शाळा आहे उर्दू शाळा आहे आणि जिल्हा परिषदेची शाळा असे 4 शाळा
आणि रोजगाराच्या कोणत्याच संधी नसल्या कारणाने मुंबई येथे स्थलांतरित झालेला पालकवर्ग, त्यामुळे पटाची इथे फार मोठी समस्या होती. खाजगी शाळांचं फॅड आल्या असल्या कारणाने जिल्हा परिषद शाळेत कोणी मुलांना टाकत नव्हतं आणि आमचा जो पट होता 2016 साली तो बरोबर 22 झाला होता आणि 2023 ला आज आमचा पट 122 आहे. म्हणजे आम्ही प्रगतीच्या दिशेने आहोत. याचं प्रमुख कारण आहे की ज्या काही भौतिक सुविधा आमच्याकडे अपुऱ्या होत्या त्या यांच्यासारख्या माणसांनी आणि आमच्या शिक्षण विभागाने पुरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी खूप मेहनत, खूप कष्ट इथल्या शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना घ्यावं लागलं. या आणि पालकांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतो की या शाळेच्या भरभराटीमध्ये, या शाळेच्या यशामध्ये, प्रगतीमध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आणि ते यश पाहिल्यानंतर, तुमची हिंमत पाहिल्यानंतर महाडिक साहेबांनी तुमची हिंमत पाहिली की हे पालक काहीतरी करू शकतात, म्हणून त्यांनी कमलेश भाईंकडे हा शब्द टाकला आणि कमलेश भाईंनी सुद्धा तो शब्द अलगद झेलला. तो दिवस मला नक्की आठवतोय. तो दिवस होता 12 फेब्रुवारी 2022. स्कॉलरशिपची परीक्षा त्या दिवशी होती 2022 ची. आणि सकाळ सकाळ पत्रकारांचा मला फोन आला की सर, कमलेशभाई मेहता आणि विजय नागराज साहेब माणगावला आलेले आहेत. जर आपल्या शाळेचं काही काम करायचं असेल, त्याचं नूतनीकरण करायचं असेल तर महाडिक साहेबांचा असा निरोप आहे की त्यांना तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं लागेल ती शाळा. नक्की त्याला गरज आहे का, विद्यार्थी ते आहेत का, नक्की पुढे शिक्षण घेणार आहेत का, ती उगाच एखादी वास्तू बांधून ठेवायची आणि मग ती पडून राहणार. त्यापेक्षा तुम्ही त्यांना सरांना दाखवा. मी स्वतः त्यांना घ्यायला माणगाव या ठिकाणी गेलो आणि इथे येईपर्यंत ह्या दोन्ही मान्यवरांना ही कल्पना नव्हती की मी त्यावेळी या शाळेचा मुख्याध्यापक होतो. आमच्या खूप गप्पा झाल्या, सामाजिक क्षेत्रावरती झाल्या, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रावरती झाल्या आणि नंतर जाताना यांना कळलं की ज्या गाडीचा ड्रायव्हर आपला आहे तो या शाळेचा प्रिन्सिपल आहे, मुख्याध्यापक आहे. आणि त्यांनी माझं त्यावेळी कौतुकी केलं आणि सांगितलं की सर, की जर असे शिक्षक या शाळेमध्ये असतील तर नक्कीच मी महाडिक साहेबांकडे बोलून आपल्या शाळेसाठी काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी दिलेला शब्द मात्र तंतोतंत पाळला आणि आपली ही शाळा आज आपल्याला जी गरज होती विद्यार्थ्यांसाठी 120 पट झाल्यानंतर, 122 पट झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी गरजेची होती आणि ती त्यांनी या ठिकाणी आपल्याला बांधून दिलेली आहे. नूतनीकरण त्याचं झालेलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं आणि त्याचबरोबर येथील आलेल्या आभार मानतो. आणि खरंच मी भाग्यवान आहे की या शाळेमध्ये काम करण्याचं मला भाग्य मिळालं. मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं. पण या शाळेने, मी रात्रीच एका व्यक्तीला बोललो की या शाळेने मला ओळख निर्माण करून दिली. कारण इथे काम करत असताना की नवोदय आणि स्कॉलरशिप हा विषय जो स्पर्धा परीक्षेचा आहे तो तालुक्याची शाळा असताना सुद्धा इथे फारसा गांभीर्याने घेतला जात नव्हता. पण मी आल्यानंतर ही शाळा 9:30 ला सुरू केली आणि सुटण्याचं टायमिंग नव्हतं. आणि म्हणून आतापर्यंत गेल्या 4 वर्षात आमचे 8 विद्यार्थी नवोदयला या शाळेचे सिलेक्ट झालेले आहेत आणि 15 विद्यार्थी मॅडम आपल्या जिल्हा परिषदेची शिष्यवृत्तीची मेरिट लिस्ट लागते ते या शाळेचे विद्यार्थी आहेत. याचाही मला अभिमान आहे. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं की सर, तुम्ही आम्हाला मदत केली तर नक्कीच मी तुम्हाला शब्द देतो की ज्या दिवशी तुम्ही आमचा प्रस्ताव मंजूर कराल त्या दिवसापासून ती शाळेचं काम पूर्ण होईपर्यंत मी प्रत्येक वेळी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. आणि थोडासा महाडिक साहेबांना माझ्याकडून त्रासही झाला असेल, कारण त्यांना वेळ नसतो आणि मलाही वेळ नसतो. कारण मला ही शाळा माझं पहिलं प्राथमिक जे कर्तव्य आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं पहिलं प्राथमिक कर्तव्य ती शाळा आणि मुलं, ह्याच्या पलीकडे मी दुसरं काहीही करत नाही. आणि त्यामुळे मी महाडिक साहेबांना थोडासा दुपारनंतर किंवा संध्याकाळी मुलांना शिकून झाल्यानंतर कॉल करायचो. पण त्यांच्याकडे वेळ नसल्या कारणाने त्यांनाही अर्जंट काही कामं करून घ्यायची असायची. त्यामुळे थोडंसं मागे पुढे आमच्यामध्ये व्हायचं. पण कामामध्ये कधी कुठेही कुचराई केली नाही. थोडी 2 तास उशिरा केला असेल, 3 तास उशिरा केला असेल, पण जेव्हा मला वेळ मिळेल त्या वेळी केला. आणि साहेबांनी मला, त्याचबरोबर कमलेशबाईंनी सुद्धा वेळोवेळी ॲप्रिशिएट केलं की सर, यू आर ग्रेट, तुम्ही खूप छान काम करत आहात, चांगलं काम चालू आहे. आणि त्यामुळे हे काम इथपर्यंत येऊन गेलेलं आहे. आमच्या शाळेची टीम जी आहे त्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि जे मान्यवर आहेत त्यांचं खरंच साष्टांग त्यांना दंडवत की जी माझी इच्छा होती की शाळा कशी असायला पाहिजे, आपल्याला त्या शाळेत काय करता येईल, ती प्राथमिक स्वरूपामध्ये पूर्ण झालेली आहे. नक्की यापुढेही अधिक वृत्तीने, अधिक चांगलं काम करून हे जे काही आपण आमच्या शाळेसाठी आमच्यावरती जे उपकार केलेले आहेत
किंवा आम्हाला जी मदत केलेली आहे ती मदत कुठेही वाया जाणार नाही याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांचेही मी खूप मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, कारण माझ्या जोडीला अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीची टीम ज्या ज्या वेळी उपलब्ध नसेल त्या त्यावेळी त्यांनी खूप मला मदत केलेली आहे. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो, सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत. यांचा सत्कार आणि स्वागत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय जामकर मॅडम यांना विनंती करते की माननीय श्री नारायणभाई रावडिया यांना शाल, श्रीफळ, त्याचबरोबर फुलांची टोपली आणि स्मृतिचिन्ह हे देऊन त्यांना सन्मानित करावं. स्वतः इथे जातीने उपस्थित झालेले आहेत. शाळेची प्रगती म्हणजे बांधकामाबद्दल काय चालू आहे ते स्वतः पाहत होते. म्हणजे काही जणांना पैसे दिले मोकळे झाले, परंतु आमच्या छोट्याशा अल्पशा गोष्टीचा त्यांनी स्वीकार करावा विनंती. हा सन्मान आपण त्यांच्यामध्ये असलेल्या निरपेक्ष अशा दातृत्वाचा करत आहोत. या ठिकाणी समाजामध्ये बरेच जण कमवत असतात विविध क्षेत्रामध्ये, परंतु आपल्याला मिळालेल्यानंतर परत दुसऱ्याला काहीतरी दान करणं, वाटणं. सन्माननीय नागरिक साहेब शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, फुलांची टोपली देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. त्यांनी दिलेल्या मदतीतून आम्ही थोडंसं उतराई होण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढे पुढे जा पुढे. कृतीप्रवण प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यात बसलेलं आहे. प्रेरणादायी अशासाठी म्हणते की खरंच म्हणजे आपले महाडिक साहेब वारंवार या ठिकाणी आपल्याकडे जेव्हा येण्याचे आनंद होत आहे. मी पैकर सरांना विनंती करते की त्यांनीच महाडिक साहेबांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि फुलांची टोपली देऊन त्यांचा गौरव करावा. दादासाहेबांचा सत्कार करत आहेत. हे करत आहेत त्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, त्याचबरोबर पालक असलेल्या आमच्या शिवण मॅडम यांचा माननीय श्री श्रीकांत नांदगावकर इथे
यानंतर एक केंद्रप्रमुख प्रतिनिधी म्हणून यानंतर त्यामुळे आम्ही त्यात यशस्वी ठरलो. हो मॅडम यांचा सत्कार डॉक्टर मॅडम करत आहेत. हॅपी बर्थडे विद्यार्थ्यांनी, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. सर्व उपस्थितांच्या वतीने साहेबांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो. हा त्यांनी हाती घेतलेला जो शिवधनुष्य आहे ते पेटण्याचं सामर्थ्य मिळो. आणि हे सर्व कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांना आता सगळ्यांनी वाढदिवसाच्या लक्ष कोटी आपण सर्वांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊयात. आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आज नारायणभाई, त्यानंतर कमलेशभाई, विजयभाई आणि सर्व ही व्यासपीठावरील जी मंडळी आहे ते आज या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत. ते सर्वजण उपस्थित, सर्व उद्योगपती, त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, या तळाच्या महापौर, त्याचबरोबर पत्रकार बंधू. ज्यावेळेला दिवाळीमध्ये भाडी सरांचा फोन आला त्यावेळेला त्यांनी अतिशय अल्पसा परिचय, परंतु त्यातून इतकं मोलाचं काम त्यांनी केलेलं होतं. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही फोनवरती बोललो, म्हणजे त्यांच्या खरं तर त्या शब्दाने आणि त्यांनी केलेल्या कामावरून मी खरं तर भारावून गेले. म्हणजे मला इथे 1.5-2 वर्ष झाले, परंतु आतापर्यंत भाडी सरांचा माझा कधीच असं बोलणं झालं नव्हतं. परंतु खूप छान वाटलं आणि मी त्याच क्षणी त्यांना लगेच म्हणाले की मी येते, कारण मला पण असं भाग्य मिळणं खरं तर माझी नशीबवान समजते. आता प्रास्ताविका सांगितलं किंवा इथं आल्यापासून जे समजलं की ह्या शाळेला एक ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांच्या कालीन ही इमारत बांधलेली आहे. त्याचबरोबर एक चांगले व्यक्तिमत्व श्री देशमुख साहेब इथं शिकून गेलेले आहेत आणि त्याचा वारसा सर्वजण इथं चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. अशा शाळेचं उद्घाटन करायला आपल्याला मिळतंय. आणि त्याचबरोबर आल्यापासून ज्या काही बातम्या समजल्या, जी काही मला माहिती या शाळेसंदर्भात कळली, निश्चितच अशा शाळेसाठी मी माझ्या पद्धतीनं जेवढं मला शक्य आहे तेवढं भौतिक सुविधा बऱ्यापैकी दादा वाढीव सरांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. गुणवत्तेचं कामकाज इथं चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. कारण बायकर सर असतील, त्यांनी जवळजवळ स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, याच्या माध्यमातून चांगलं काम करतात. आणि वाढीव सरांना सांगेल तर आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि पाणी असेल, म्हणजे मानवाला जगण्यासाठी ज्या काही मूलभूत आवश्यकता आपल्याला आहेत त्याच्यासाठी ते खरं तर खूप तळमळीने आणि मनापासून काम करतात. म्हणजे पूर्वीच्या काळी मूलभूत शिक्षण पद्धती होती, ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य हे बाहेर जाऊन शिक्षण घेत होते आणि गुरु त्याला जो शिक्षक पसंत असेल त्या शिष्याला तो शिकवण्याचं काम करत होते. परंतु जेव्हापासून ही शाळा आली, त्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक एका ठिकाणी येऊन अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया करायला लागले, तेव्हापासून जर आपल्याला भौतिक सुविधा चांगली एकच आहे की ती जाऊन ती असं नाही ना, असं नाही ना. फळांच्या पारडं सगळ्यांकडे माझी गाडी घेऊन नंतर आहे ना तिकडे एकच असेल. हा माझी फळांची पेटी आहे. तबला बजाता का बेटा के अंदर तो बजाया ना तबला. असं मध्ये देऊ नका. सगळ्या मुलांनी शांत बसा. तुम्हाला सगळ्यांना खाऊ आणलेलं आहे. म्हणजे धनजीबाईंनी
जयंतीबाई वया आणि कंपास पेटी आणली. शांता ऐकलं तरच मिळतील, नाहीतर ते मुंबईला कुठंच घेऊन जातील. त्यामुळे शांत बसा. सगळ्या मंचावरील मान्यवरांचं मी नावं घेण्याचा वेळ कमी झालाय. जेवणाची वेळ झालेली, सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तो प्रसाद सगळे प्रसाद घरून घेऊन जायचा आहे. मुलांनी सगळे आज्ञा पाहून त्या प्रमुख आहेत सुनीता मॅडम, नंतर सगळे मान्यवर आणि जमलेले सगळे. आतापर्यंत 23 शाळा झाल्या. वेगवेगळे अनुभव आले. शाळा करताना काही असं पैशांसाठी शाळा झाल्या नाही, प्रत्येक वाईट चांगले पण अनुभव आले. परंतु ही शाळा करताना सगळ्यात चांगला अनुभव आला. आणि सगळं श्रेय शाळेचे जे सगळे विश्वस्त आहेत, कमिटी मेंबर, त्या प्रिन्सिपल, त्या शाळेच्या अध्यक्षा श्रीकांत गोळे साहेब, या सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं. कुठे मला जाणवलं नाही की मी अध्यक्ष आहे. मला नाही विचारलं मी प्रिन्सिपल आहे. मला नंतर कळलं की प्रिन्सिपल आहे आमचं मॅडम आहे, आमच्या जामदाराचे मिसेस आहे. मी आता म्हणजे प्रिन्सिपल त्यांच्या बैठकाला समजवतो, पण जामदार बाईंनी पण कुठे गेला. पण कधी जाणवलं नाही की मी प्रिन्सिपल आहे. मला विचारत नाही माडी आणि बैठकाला वगैरे काम करत कधी जाणवलं नाही. म्हणजे आपल्यातला मी पण ह्या कुठल्याही विश्वासामध्ये मला अजिबात दिसला नाही. त्याच्यामुळे कमी वेळेत आनंदाने काम झालं. आणि सगळ्या पालकांचं कमलेशभाई सभी बच्चों के माँ और पिताजी ने जो ये कल काम किया, सब मट्टी का भरा हुई लेवल किया, सबने श्रमदान किया. सब काम पैसे से नहीं होता है, सामूहिक काम. सब लोग साथ में आते, सब 10 साथ में आते तो ही काम अच्छा बनता है. कमलेशबाईंनी पैसे दिले, वेगवेगळ्या लोकांनी दिले, म्हणजे टेबल दिली, पण सगळ्यात पुढे सगळ्या विश्वस्तांनी आणि सगळ्या पालक वर्गाने दिला. आणि त्याच्यामुळे हे काम सुंदर झालं. आणि सगळ्यात विशेष मला बैकरांचं, तर काही माणसं त्याच्यासाठी जन्माला येतात आणि तो परमेश्वर त्याच्यासाठी त्या धर्तीवर पाठवतो. आज 23 मुलं असणारी शाळा 122 झाली. याचं सगळं श्रेय बैकर आणि त्या कमिटीच्या टीम वर्कला आहे. व्हॉट्सअपवरती मी फक्त ऐकलं होतं की एक पुण्याला शाळा आहे बाई, व्हॉट्सअपवर मी ऐकलं की जिल्हावरती शाळा एक आदर्श स्कूल है पुणे में, एक प्रिंसिपल ने बनाया, बहुत बड़ी प्रणाली है, ये है ऐसा मी व्हॉट्सअप पे. पण आता असं मला वाटतंय की महाराष्ट्रातील 2 नंबर शाळा कुठली असेल पुण्यानंतर ती ही असेल. मला पूर्ण विश्वास आहे विश्वास आहे की लवकरच ही शाळा शाळेच्या बरोबरीला येईल. मी सांगेन काही झालं नाही असं कधीच झालं नाही. रात्री अपरात्री बैठकांना मी फोन करतोय आणि ते त्याच्यापैकी कामं करतायत. तर बंधूनो काही खरंच त्यामध्ये माझं नाव माझा रोल हे 0 आहे. माझा या किंचितचा पण वाटा नाही, सगळा वाटा समाजाचा आहे. कोणी पंखे दिले, कोणी टुकड्याची दिल्या, कोणी भेट दिले, म्हणजे सगळ्या लोकांनी नारायणभाई आप अपने पैसे सबने दिया, आपका बहुत बड़ा योगदान है. आप समय निकाल के आप बिना देखे हमारी तरफ से चालू करिए काम. देखिए हमारा कहना है कि आंखों से देखो. जयंतीबाई ने आंखों से देखा. ये समाज का काम है. अगर देश आगे जाना है तो देश में पहले वो हर बच्चा पढ़ना चाहिए. कोई देश की प्रगति होगी, कोई देश अपने दुनिया में आगे जाएगा. आणि हे सगळ्यांनी करायचं आपल्याला. नुसतं कमलेशबाई नाही, विजय साहेबांनी नाही, जयंतीबाई नाही, नारायण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. ते द्यायला तयार आहेत. तुम्ही चांगला प्रतिसाद दिला चांगल्या परीने, म्हणून आज झाली शाळा. समाज ऑटोमॅटिक बघतो. आज आमचा मुजीबबाई आहे, कधी रेती मागितली तरी मुजीबाई नाही म्हणता नाही बाई पैसे तरी सांगत पण नाही. तो इम्रान आहे, फोन नाही लागला तर इम्रानला फोन. हे सगळे शिक्षकांना संदीप आहे नावं घेतात, सगळे
सगळ्यांनी सहकार्य बाई केलंय. फक्त तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही प्रशासनामध्ये काम करता, मला माहिती आहे तुम्ही त्या संस्थेत व्यवस्थापन अर्थ नसतात. शाळेला ज्या भंगार आहे बाई तो सडक चालाय, माती घालते, तर ते लवकर विकण्यासाठी काय करता येईल, पैसे त्यावेळी शाळेला मिळतील. मी जे बघतोय सगळ्या शाळेमध्ये भंगार 5-5, 8 वर्ष असा ढिगारा पडला, अरे विकत का नाही ती सरकार एज्युकेशन डिपार्टमेंट का नियम आहे, उनको बताना पडता, उनको बता, अरे अंदर साप आहे. म्हणजे एका शाळेत बाई 2 साप लपली होती. मी त्यांना म्हटलं असं आग लावा. साप जर मुलाला चावला पण ते विकू शकत नाही. चेअरमॅन बोलतो हम भेज नाही सकते भैया, तर आग लगातो ना, हो गया. पुराना लकड़ी है तो क्या पूछेगा, कोई पूछेगा नहीं, लगा तो आग. रोज साफ करते हैं. तर ही सरकारी जी यंत्रणा आहे. आज पण माझ्याही संस्थेत भंगार निघतो, भंगार काढला बरोबर बोलवतो, हे बघ भंगार आहे समोर, तुझ्या भंगाराला घेऊन ये. कारण त्याला पैशाचा पारदर्शक असतो, ह्या भंगारामध्ये ह्याच्यात हात नाही ना, म्हणजे डाऊट असतात. तर हे प्रशासनामध्ये बाई टिश्यू पेपरचं मगाशी होतं बॉक्स आणि साहेब पंचायत कार्यक्रमाला आम्हाला